नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 19 ऑक्टोबर 2025। तर दीपावली सुरू झालेली आहे आणि दीपावलीच्या हार्दिक तुम्हाला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। तर पहा, आपला पुढील हवामान अंदाज हा 28 ऑक्टोबर पर्यंतचा आहे। तर 28 ऑक्टोबर ह्या कालावधी म्हणजे 28 ऑक्टोबर म्हणजे आज 19 ते 28 म्हणजे जवळपास 9 दिवसाचा अंदाज। हा 9 दिवसाच्या कालावधीमध्ये काही 2-3 दिवस म्हणजे अजून 2 दिवस अजून आपल्या शेतीचे कामे असतील, ज्या शेतकऱ्यांची राहिलेली असतील किंवा काही कामं म्हणजे कामात जास्त असं पेरणी तर नाही, समजा आता कपासी बेसणी राहिली असतील तर ते काही कामं जे असतील ते करून घेऊ शकता या 2 दिवसामध्ये। म्हणजे आज 19 आणि 20 तारखेपर्यंत 21 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे। आणि हा अंदाज मी तुम्हाला 21-22 तारीख दिलेली आहे, तुम्हाला 15 दिवसापूर्वी दिलेली आहे। आणि ही काय आज तुम्हाला म्हणजे काल परवा दिलेली तारीख नाही, 22 तारीख तुम्हाला 15 दिवसापूर्वी दिलेली आणि अगदी त्याच तारखेला पाऊस सुरुवात होणार आहे। आणि पाऊस हा जे आपण पहिल्यापासून जे आपण सांगत आहोत की 5 ऑक्टोबर पासून जे सांगत आहोत त्याचप्रमाणे पाऊस पडणार आहे। आणि काही शेतकरी काही आपली कमेंट येतात, तुम्ही फेकाफेकी करतात, त्यांना माझं प्रत्युत्तर आहे, अंदाज जर चुकला तर तुम्ही डायरेक्ट यूट्यूब पाहू नका आणि दुसऱ्याला सुद्धा यूट्यूब पाहू माझं पाहू नका, हा मीच तुम्हाला सल्ला देतो। आणि ज्या शेतकऱ्यांना माझे अंदाज पहिल्यापासून आपले शेतकरीचे अंदाज पाहतात त्यांना विरुद्ध कमेंट करा, जेणेकरून या अशी कमेंट करणारे खराब लोक काही आहेत शेतकरी विरुद्ध अवलादी, त्यांना धडा शिकवले राहू नका। नाही तर काय होणार, मग जे चांगले आपले शेतकरी म्हणजे काल मला व्हिडिओला जवळपास 17,000 लोकांनी पाहिलं, पण त्याच्यामध्ये मोजकेच असतात, फक्त 17,000 फक्त 10-12 4-5 जणच असे आहेत की त्यांनी विरुद्ध कमेंट केल्या, खराब कमेंट केल्या, त्यांना माझं प्रत्युत्तर आहे। आणि जे चांगले आहेत ते कमेंट करत नाहीत, काही ज्यांना आहे ते कमेंट करत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी चांगले। पण पाही कमेंट आलेली काल, म्हणजे काल मी एकदा अचूक अंदाज दिला आणि हे अंदाज आपले अचूक असताना पहा काय दिले, फोकनळी फेकनाळी फोकनळी, हा शेतकरी किती मेला, सरकार मारला, निसर्गाने मारला, तरीही जागतो मोदी, भामटा आहेत आणि शेतकरी विरोधी आहे। अरे तू भामट्या एवढं दुसऱ्याला कशाला बोलतो, तू स्वतःचं बघ आणि अशा अजिबात दुसऱ्यावर कमेंट करायची नाही। जर कमेंट केलीस तर तू याद राख, तुझ्या बापाचं सुद्धा इथं नाव टाकलेलं नाहीस, मंजूरकर नाव टाकलंस आणि पूर्ण कमेंट करायचं असेल तर पूर्ण सरनेम पूर्ण टाकीत हे कर, कमेंट कर। पवन हा का म्हणतो, आता तू कुठून आला, अरे उंदराच्या बिळातून निघालेल्या, तुलाच माहीत नाही तू कुठून आला असं दुसऱ्याला सांगतो कुठून आला म्हणून। जास्त अजिबात हे करायचं नाही। कमेंट अंदाज चुकला असेल तर कमेंट मी घेणार तुझ्या बरोबर, कमेंट जर नसल्या तर ह्याला विरोधी कमेंट करा। मित्रांनो तुम्ही विरोधी कमेंट करा, माझ्या अंदाज अचूक आहेत। अशा भामट्या आणि ह्या शेतकरी विरोधी काही ह्या अवलादींना चांगला धडा शिकवा। हा पहा, ही एक कमेंट आहे, 15 दिवस पाणी आलं नाही तर यूट्यूबवर तोंड नाही दाखवायचं, असं त्याचं म्हणणं आहे। अरे 15 दिवस पाणी आलं की तुला 2 दिवसामध्ये पाणी दाखवतो आणि तू काही अजून पिल्लूच आहेस, असं तुझा फोटोवर ह्याच्या उकळतं, तू पिल्लूच आहेस अजून, मला शिकू नको तू। आणि असल्या माझ्या शेतकरी मित्रांना एक विनंती आहे, जे माझ्या विरुद्ध असे कमेंट करतात त्यांच्या विरुद्ध तुम्ही कमेंट करा, नसता मी अंदाज माझ्या अचूक अंदाज आहे ते मी बंद करील। आणि पहा मग आणि मी बोलून दाखवत नाही, मी ती बंद सुद्धा करून दाखवतो, कारण मी स्वतः ह्या यूट्यूबवर फक्त शेतकऱ्यांसाठी भलं शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे। आणि ह्या असल्या जर तुकार अवलादींना जर म्हणजे असे कमेंट करण्यासाठी कमेंट जर करीत असेल ह्याला तुम्ही उत्तर देणं आवश्यकच आहे बघा। आणि ह्याची जी काय म्हणणं की यूट्यूबवर तोंड दाखवायचं नाही, हा जर अंदाज चुकला तर 21 तारखेपासून दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये 21 तारखेला पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर 22 तारखेला मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाची देखील पावसाची शक्यता आहे 22 तारखेला मराठवाड्यामध्ये। त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये आणि नाशिक विभागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे 22 तारखेला। तर आपण आता 2 दिवसांनी अंदाज पुढे घेणार आहोत, म्हणजे आता 23 आणि 24 तारखेला 23 आणि 24 तारखेला मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये मराठवाड्यामध्ये
मुख्यत्वे जास्त पावसाची शक्यता त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये, बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. पण तसेच एकंदर पाहिजे तर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. जवळपास 80 ते 90% भूभागावर मराठवाड्यामध्ये 23-24 तारखेला पाऊस पडणार आहे आणि ढगाळ वातावरण, फुल ढगाळ वातावरण राहील ह्याच्यामध्ये. तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये जर पाहिजे आपण तिथे जिल्हे घेतलेले आहेत लातूर, धाराशिव आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, पुणे विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे. नाशिक विभागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा अवकाळी पाऊस सर्वात जास्त पडणार. बघा, अहिल्यानगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे. हा 28 तारखेपर्यंत काही ठिकाणी वाहुणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार. बऱ्याच ठिकाणी वाहुणी पाऊस पडणार, ओढे नाले वाहतील एवढा सुद्धा पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये. आता विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे 23-24 तारखेला. 23 आणि 24 तारखेला विदर्भामध्ये सुद्धा देखील जोरदार पावसाची शक्यता. चंद्रपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. जोरदार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर आता 25 आणि 26 तारखेला सुद्धा काही म्हणजे भाग बदलत पाऊस पडणार. हा सर्वदूर असा म्हणजे एका दिवशी सर्वदूर पाऊस पडणार नाही. भाग बदलत आज एका दिवशी एका भागाला तर दुसऱ्या भागाला, एखाद्या दिवशी वातावरण जे आहे, एखाद्या दिवशी जे वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कमी राहणार आहे, एखाद्या दिवशी पूर्ण वाढणार असं प्रकार होणार आहे. कारण आपला अंदाज हा लॉंग टर्मचा जवळपास 10-11 दिवसाचा अंदाज असल्यामुळे आपण फास्ट अंदाज घेतो आणि डेली अंदाज ऐकल्यानंतर ते कोणत्या दिवशी पाऊस कन्फर्म पडणार आपण ते सांगत असतो. तर 25-26 तारखेला पण मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा जोरदार. एकंदर पाहिजे तर खूप मोठ्या क्षेत्रावर सुद्धा 25-26 तारखेला पाऊस पडणार. 27-28 तारखेला परत अजून मराठवाड्यामध्ये सुद्धा देखील पावसाची वाढण्याची शक्यता. त्यामध्ये मुख्यत्वे लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे 28 आणि 28-29, 27-28-29 तारखेला. तसेच पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा देखील 27-28-29 तारखेला 28 तारखेपर्यंत 30 तारखेपर्यंत अंदाज आपला. तर 28 तारखेपर्यंत 27 आणि 28 तारखेला मोठ्या क्षेत्रावर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. एकंदर पाहिजे तर 28 तारखेपर्यंत बऱ्याच ठिकाणी जवळपास आपल्या राज्याच्या 90% भूभागावर कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस पडलेला तुम्हाला दिसून येईल. 90% भूभागावर भागामध्ये ह्याच्यामध्ये कमी अधिक क्षेत्रावर आणि अतिवाहुनी स्वरूपाचा पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये गोदावरीपासून जो पट्टा आहे त्यामध्ये गोदावरीपासून दक्षिणेकडचा पट्टा म्हणजे बीड त्यामध्ये परभणीचा गंगाखेड भाग काही त्यामध्ये आणि लातूर, धाराशिव या भागामध्ये तर खूप मोठ्या स्वरूपामध्ये वाहुणी पडणार. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्याचबरोबर परभणी जिल्हा या भागामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये देखील वाहुणी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. धन्यवाद.